नमस्कार. तर पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की वल्लरी किचनमध्ये काम करत असते. तेव्हाच मनोज झोपेतून उठतो आणि बाहेर येऊन सोफ्यावर बसतो आणि काल रात्री दारू पिल्यामुळे त्याचं डोकं खूपच जड झालेलं असतं. तेव्हा आता वल्लरी मनोजकडे बघायला लागते आणि त्याच्याजवळ जात म्हणते की डोकं दुखतंय का, मी तुमच्यासाठी कोरा चहा बनवते, थोडा प्या म्हणजे बरं वाटेल. तेव्हा मनोज सांगतो की नको आहे मला आणि विचारतो की आई आणि पुष्पा वहिनी कुठे आहेत. तेव्हा वल्लरी सांगते की त्या बाहेर गेलेत, मी तुम्हाला चहा देते म्हणजे बरं वाटेल असं म्हणून ती चहा करायला जाते. तेव्हा मनोज रागातच येऊन गॅस बंद करतो आणि म्हणतो की मला इथून पुढे तुझ्या हातचं काही नकोय आणि म्हणतो की माझ्यासाठी मी चहा बनवतो. तेव्हा वल्लरी म्हणते की काय चाललंय तुमचं, अजून किती दिवस असं तुटकपणे वागणार आहात तुम्ही माझ्याशी, कालपासून मी तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते, काय चाललंय. तेव्हा मनोज रागानेच वल्लरीला म्हणतो की कारण मला नाही वाटत की आपल्यामध्ये बोलण्यासारखं काही उरलंय म्हणून, असं म्हणून तो तिथून जायला लागतो. तेव्हा वल्लरी त्याला थांबवते आणि म्हणते की 1 मिनिट आणि त्याच्या जवळ येत त्याला म्हणायला लागते की काल तुम्ही नशेत मला डिवोर्स पेपर दिले होते. तेव्हा मनोज वल्लरीला म्हणतो की ते मी शुद्धीवर असताना दिले होते आणि तू डिवोर्स पेपरवर सही कर किंवा नको करू, मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. तेव्हा वल्लरीला हे ऐकून खूप वाईट वाटतं आणि ती म्हणते की मी सही करण्याचा मुद्दा तर येतच नाही, पण मी तुम्हालाही हे असलं काही करू देणार नाही, कारण हे करायला आपण मुंबईत नाही आलो आहे. तेव्हा मनोज म्हणतो की मी मुंबईला आलो हेच माझं चुकलं, मला आधीच कळायला हवं होतं की तुझं आणि माझं जग वेगळं आहे. तेव्हा वल्लरी रडायला लागते आणि म्हणते की काय म्हणालात तुम्ही, आपलं जग वेगळं आहे, माझ्या स्वप्नांना तुम्ही आपलं मानलं होतं ना, म्हणूनच आपली मतं एक झाली होती, आपले विचार एक झाले होते, मग आपलं जग वेगवेगळं कसं झालं, सांगू शकाल का तुम्ही मला. तेव्हा मनोज म्हणतो की हे बघ वल्लू, मला त्याविषयी काही आता बोलायचं नाही. तेव्हाच तिथे तेजा आणि हर्षित येतात. आता तेजा रागातच म्हणते की वा, आणि ती या दोघांजवळ येत म्हणायला लागते की तुमचे पराक्रम कळले ना म्हणून यावं लागलं, तुम्ही डोक्यावर पडले आहात का दोघं, मला माहिती आहे की तुमचं भांडण झालं आहे, आता सध्या नाही पटत आहे तुमचं म्हणून डायरेक्ट डिवोर्स. तेव्हा हर्षित तेजाला शांत करत म्हणतो की तेजा जरा शांत हो, आणि तो मनोजला विचारायला लागतो की मनोज बोलून काहीतरी मार्ग सापडेल ना. तेव्हा मनोज म्हणतो की काय बोलायचं आहे हर्षित, जे काही घडतंय त्याचा आमच्या संसारावर जो परिणाम व्हायचा आहे तो ऑलरेडी झाला आहे. तेव्हा तेजा वैतागत म्हणते की अरे पण शांतपणे बसून गोष्टी सॉर्ट आउट होऊ शकतात ना, डायरेक्ट डिवोर्स कसा. आता हे सगळं बोलतच असतात तेव्हाच तिथे आता सानिका येते आणि दरवाजातून उभे राहून वल्लरीला आवाज देते. तेव्हा सर्वजण सानिकाकडे बघायला लागतात. आता सानिकाला समोर बघून तेजाला खूपच राग येतो आणि ती रागातच सानिकाजवळ जात तिला म्हणायला लागते की ए तू ना, असं म्हणतच ती सानिकाला काहीतरी बोलणार. तेव्हाच वल्लरीसुद्धा तिच्या पाठी येते आणि तेजाला म्हणते की तेजाताई प्लीज थांबा, तुम्ही ती चूक नका करू परत, मी तुम्हाला याआधीही सांगितले की सानिका माझी क्लायंट आहे, तुम्ही तिच्याशी असं नाही वागू शकत. आणि ती सानिकाला म्हणते की सानिका आपण बाहेर जाऊन बोलूया, असं म्हणून ती सानिकाला तिथून घेऊन जाते. तर इकडे तेजा खूप आश्चर्याने वल्लरीकडे बघत असते. तेव्हा मनोज तेजाला म्हणतो की तेजाताई जाऊ द्या, तुम्ही काही सॉर्ट आउट करायच्या मागे लागू नका, मला नाही वाटत की आमचा संसार पुन्हा आधीसारखा होईल, आता कितीही प्रयत्न केला तरीही आमचा डिवोर्स होणार हे नक्की. तेव्हा हर्षित आणि तेजा खूप आश्चर्याने मनोजकडे बघायला लागतात. तर यानंतर वल्लरी आणि सानिका वल्लरीच्या ऑफिसमध्ये आलेले असतात. तेव्हा सानिका वल्लरीला म्हणते की मॅडम पेटिशन दाखल केल्यापासून माझ्या मनातील भीती दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. तेव्हा वल्लरी सानिकाला म्हणते की सानिका आपल्याला जर काय ही केस जिंकायची असेल ना तर घाबरून नाही चालणार, आपल्याला ही केस जिंकायची असेल ना तर आपल्याला पूर्ण तयारीनिशी लढावं लागेल, तू नको घाबरू, सगळं काही ठीक होईल. आणि म्हणूनच या केसच्या बाबतीत छोट्या छोट्या गोष्टींचं स्टडी करते मी, प्लीज तू सुद्धा मला हेल्प कर. तेव्हा सानिका म्हणते की मॅडम तुम्ही मोठ्या बहिणीसारख्या सोबत आहात म्हणून तर लढायला बळ मिळतंय. आता तेव्हा वल्लरी म्हणते की बरं सानिका, आपल्याला जर काही केस जिंकायचे असेल ना तर प्रत्येक पुरावा, प्रत्येक नाव पुढे यायला पाहिजे. आता कोर्टापुढे काय मांडावं लागेल, कसं मांडावं लागेल हे सांगता नाही येत, त्यामुळे इथून पुढे तुला जे काही आठवत असेल छोट्यातली छोटी गोष्ट ती मला सांग. आणि म्हणते की हे सगळ्यात पहिलं जे आरोपी आहेत ना त्यांची लिस्ट तयार करूयात आणि त्यांच्या छोट्या छोट्या डिटेल्स आपण लिहून काढूयात. असं म्हणतच ती आरोपींची नावं लिहायला लागते आणि म्हणते की सगळ्यात पहिलं आरोपी पोस्टमॉर्टम रिपोर्टला नकार देणारे पोलीस इन्स्पेक्टर अमित साळुंखे, दुसरे आरोपी तक्रार नोंदवायलाच नकार देणारे चंद्रकांत तळपदे, आणि रागात म्हणते की तिसरे आणि सगळ्यात महत्त्वाचे आरोपी मौसमी केमिकल्सचे मालक ज्वाला शेठ. तेव्हा सानिका म्हणते की आणि त्यांचे मॅनेजर दक्षक कराडे.
आता वल्लरी म्हणायला लागते की आणि 5वे आरोपी मशिनरी सुस्थितीत आहेत असं खोटे रिपोर्ट्स देणारे. तेव्हा लगेचच यावर सानिका म्हणते की मनोज भामरे. तेव्हा वल्लरी सानिकाकडे बघायला लागते आणि तिला खूपच वाईट वाटतं आणि मनोजचं नाव लिहिताना वल्लरीचा हात आता खूपच थरथरत असतो. तरीही मनावरती दगड ठेवून मनोजचं ती नाव लिहिते. तिला खूपच वाईट वाटत असतं. तेव्हा आता सानिका वल्लरीकडे बघायला लागते आणि म्हणते की मॅडम, तुम्हाला किती वेदना होत असतील हे मी समजू शकते. तेव्हा वल्लरी सानिकाला म्हणते की सानिका, सत्य लपून न्याय मिळत नाही. आपल्याला जर का न्याय हवा असेल तर माझ्या वेदना, माझ्या भावना या महत्त्वाच्या नाही आहेत. तेव्हा सानिका वल्लरीचं कौतुक करत म्हणते की खरंच मांडलं तुम्हाला. यावर वल्लरी म्हणते की सोड तो विषय, आपण पुढे डिस्कस करूया. आणि ती डोळ्यातलं पाणी पुसत सानिकाला केस बाबतीतच्या सगळ्या डिटेल्स विचारायला लागते. तर दुसरीकडे हर्षित त्याची बॅग भरत असतो. तेव्हा हे बघून तेजा खूप नाराज होते आणि म्हणायला लागते की हर्षित प्लीज थांब ना थोडे दिवस. तेव्हा हर्षित तेजाला समजावत म्हणतो की तेजा काय करतेस तू, मी काय पहिल्यांदा थोडी ना जातोय, अचानक काम आलं ना, तू इतकं टेन्शन का घेतेस. तेव्हा तेजा नाराज होत म्हणते की हे बघ, आता तेच माझ्या डोक्यात चालू आहे. वल्लरी आणि मनोज कोर्टात आता ते एकमेकांच्या विरोधात उभे राहणार आहेत. हर्षित, तू तिथे नसशील तर मी सगळं कसं एकट्याने फेस करू. तेव्हा हर्षित म्हणतो की हे बघ, मला वल्लरी ताईंवर खूप विश्वास आहे, त्या खूप चांगल्या पद्धतीने हँडल करतील. तेव्हा तेजा रागाने म्हणते की वल्लरी हँडल करेल? अरे आपण या सिच्युएशनमध्ये वल्लरीमुळे आहोत, कळतंय का तुला? काय गरज होती का अनोळख्या बाईला साथ देते ती, ते पण स्वतःच्या घरच्यांच्या विरोधात जाऊन, स्वतःच्या नवऱ्याच्या विरोधात जाऊन, स्वतःच्या पार्टनरला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणं हा शुद्ध मूर्खपणा आहे हर्षित. तेव्हा हर्षित म्हणतो की तेजा, आपण हा विषय इथेच बंद करूया. तू या विषयाचा जास्त विचार करतेस. एक काम करूया, मी तुला एक टास्क देतो. म्हणजे बघ, आता मी इकडे नाही आहे तर माझ्याकडे एक वेडिंगचा इव्हेंट आला आहे आणि मला असं वाटतं की तू तो इव्हेंट मॅनेज कर. तेव्हा तेजा आश्चर्याने विचारते की इव्हेंट आणि मी नाही, माझ्याच्याने नाही जमणार. तेव्हा हर्षित तिला समजवायला लागतो आणि म्हणतो की इव्हेंट मॅनेज करणं म्हणजे लोकांवरती दादागिरी करता आलं पाहिजे, आरडाओरडा करता आला पाहिजे. तेव्हा तेजा आश्चर्याने हर्षितकडे बघायला लागते. तेव्हा हर्षित म्हणतो की मला माहिती आहे तू लोकांना चांगल्या प्रकारे हँडल करू शकतो. आणि म्हणतो की तेजा, हे बघ, तू पूर्ण वेळ वल्लरी ताई, ही केस याचा विचार करणार. तेजा, मी इकडे नसताना मला तू टेन्शन फ्री राहायला पाहिजे. या सगळ्याचा विचार केला तर तुला त्रास होणार आणि त्यामुळे मलासुद्धा त्रास होणार. तेव्हा तेजा इमोशनल होत म्हणते की तू मुद्दामून हे करतोय ना, माझं मन डायवर्ट करण्यासाठी. आणि ती हर्षितला मिठी मारत म्हणते की तुला खात्री आहे का मला हे जमेल. तेव्हा हर्षित म्हणतो की 100%. आता तेजा तो इव्हेंट मॅनेज करायला तयार होते. यानंतर हर्षित तिथून निघून जातो. तेव्हा तेजा खूपच इमोशनल होते. तर दुसरीकडे मनोज, महेंद्र, इंदुताई सर्वजण जेवण करत असतात. तर पुष्पा त्यांना जेवण वाढत असते. आता मनोज खूपच टेन्शनमध्ये असतो आणि त्याचं जेवणाकडे अजिबात लक्ष नसतं. तेव्हा इंदुताई मनोजला म्हणतात की मण्या, अरे त्या महामाईच्या टेन्शनमुळे किती खराब व्हायला लागलायस, तिचा राग त्या जेवणावर कशाला काढतोयस. मात्र मनोज यावर काहीच उत्तर देत नाही. तेव्हा महेंद्र म्हणतो की मण्या, अरे किती दिवस असा सुतकी चेहरा करून बसणार आहेस. अरे पुरुषासारखा पुरुष आहेस तू, एक घाव 2 तुकडे करून टाकायचे ना. आणि त्या वल्लरीसाठी तर तू अजिबात वाईट वाटून घेऊ नकोस. तुझा त्या वल्लरीला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय अगदी बरोबर आहे. अरे जी बाई नवऱ्याला गुन्हेगार सिद्ध करायला निघाले, तिच्यासोबत कसला आलाय रे संसार. हे ऐकून मनोजला खूपच राग येतो आणि तो महेंद्रला म्हणतो की दादा, तू जिच्याबद्दल तोंड उचलून बोलतोयस ना, तिने माझ्या विरोधात जाऊन तुला बिझनेससाठी पैसे दिले होते, हे विसरू नकोस. तिने तुझ्यावर विश्वास दाखवला आणि तू तिच्याबद्दल असा विचार करतोयस. आणि परत तो इंदुताईंना विचारायला लागतो की आणि आई, काल तू मला म्हणालीस की त्या डिवोर्स नोटीसवर माझी खोटी सही तू केलीस. अगं तुला मराठी धड लिहिता येत नाही, पण माझी इंग्रजी सही उबेऊब केलीस. खोटं बोलत होतीस ना तू. हे ऐकून इंदुताई खूप घाबरून जातात. तेव्हा मनोज विचारायला लागतो की माझी खोटी सही कोणी केली हे मला कळायलाच हवं. तेव्हा पुष्पा लगेच मनोजला म्हणायला लागते की मनोज भाऊजी, वल्लरीला घटस्फोट द्यायचा निर्णय पूर्णपणे तुमचा आहे, कुणीही तुमच्यावर जबरदस्ती नाही केली. तेव्हा मनोज म्हणतो की हो, वल्लरीला डिवोर्स देण्याचा निर्णय पूर्णपणे माझा आहे, पण डिवोर्स नोटीसवर माझी खोटी सही कोणी केली हे मात्र मला कळायलाच हवं. तेव्हा हे तिघेही खूपच घाबरून जातात आणि मनोजकडे बघायला लागतात. तेव्हा मनोज रागातच म्हणतो की एक गोष्ट तुम्ही तिघांनीही नीट कान उघडून ऐका. मी वल्लरीला डिवोर्स माझ्या वैयक्तिक कारणामुळे देतोय, पण माझं तिच्यावरचं प्रेम, तिच्यावरचा विश्वास हा कधीही कमी नाही होणार. म्हणून एक गोष्ट तुम्ही तिघांनीही कान नीट उघडे ठेवून ऐका.
या घरात वल्लरीच्या विरोधात कुणी एक शब्द जरी बोललं ना तर मी हे खपवून घेणार नाही, लक्षात ठेवायचं. आता मनोजचं हे बोलणं ऐकून तिघांनाही खूपच राग आलेला असतो आणि ते मनोजकडे बघत असतात. आता मनोज रागातच उठून तिथून निघून जातो. तेव्हा इंदुताई म्हणायला लागतात की काय चाललंय ना, या पोराचं काहीच कळत नाही आहे. तेव्हा पुष्पा म्हणते की सासूबाई आपल्याला सोडा, पण त्यांना तरी कळतंय का? तर यानंतर आता इकडे तेजा, प्रेरणा आणि अजितच्या कॅफेमध्ये त्यांना भेटायला आलेले असते आणि तिघेही खूप टेन्शनमध्ये असतात. तेजा आता चिडतच म्हणते की मला तर अजूनही विश्वासच बसत नाही आहे की हे दोघे इतक्या टोकाला जात आहेत. कसं काय जाऊ शकतात हे, असं कसं काय करू शकतात? तेव्हा प्रेरणा म्हणते की यांचं एकमेकांवर असलेलं प्रेम, त्यांनी केलेलं संघर्ष, त्यांचं बॉन्डिंग ते बघून मला नेहमी वाटायचं की जोडी असावी ना तर मनोज भाऊजी आणि वल्लरीसारखी, आणि संसार असावा तर त्यांच्यासारखाच. आणि आता तेच असं वेड्यासारखं वागतायत. आणि ती अजित आणि तेजाला म्हणते की तुम्ही दोघेही माझ्यासोबत चला, आपण ना चांगली कान उघडणी करूया त्या वल्लरीची. तेव्हा तेजा म्हणते की हो चल, तिला काय वाटलं, मैत्रिणी आहोत म्हणून चुकीच्या गोष्टीला सपोर्ट करू का आपण? तेव्हा आता त्या दोघेही तिथून जायला लागतात. तेव्हा अजित त्यांना थांबवतो आणि म्हणतो की एक मिनिट, वल्लरीची कान उघडणी का करायची आहे तुम्हा दोघींना? डिवोर्सची नोटीस तर मनोजने वल्लरीला दिली आहे ना, वल्लरीने मनोजला नाही दिली आहे, ही गोष्ट लक्षात घ्या तुम्ही, आणि कान उघडणी नक्की कुणाची करायची हे ठरवा. तेव्हा प्रेरणा म्हणते की अजित काय बोलतोयस तू, मनोज भाऊजींचा वल्लरीवरती किती प्रेम आहे हे माहिती आहे ना, आणि राग आला की माणूस एखादा टोकाचा निर्णय घेऊ शकतो, कारण या सगळ्यात चूक वल्लरीचीच आहे. तेव्हा अजित म्हणतो की अगं पण राग आला म्हणून असं कोणी उठून बायकोला नोटीस नाही देत प्रेरणा, जे चूक आहे ते चूक म्हणायला शिक. तेव्हा प्रेरणा म्हणते की मी तेच करते, कारण या सगळ्यामध्ये पहिल्यापासून चूक ही वल्लरीचीच आहे. तेव्हा तेजा या दोघांनाही थांबवत म्हणते की आता तुम्ही दोघं भांडायला सुरुवात नका करू, एक कपल भांडते तेवढं पुरेसं आहे आपल्याला, यापेक्षा त्या दोघांना एकत्र कसं आणता येईल याचा विचार केला पाहिजे आपण. तेव्हा प्रेरणा म्हणते की हो, आता आपल्याला काहीतरी विचार करावाच लागणार आहे, आपल्या सगळ्यांमधलं सगळ्यात गोड कपल आहे ते, आता मग तेच असं भांडायला लागले तर आपण काय करणार आहोत? यावर अजित म्हणतो की खरं तर त्या दोघांनीही एकमेकांशी बोलून गोष्टी सॉर्ट आऊट केल्या पाहिजेत, पण हे सगळं जमवून कसं आणायचं हेच कळत नाही आहे. तेव्हा तेजा म्हणते की माझ्याकडे एक आयडिया आहे, आणि म्हणते की फक्त या आयडियामुळे तुम्हा दोघांना थोडं आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. तेव्हा प्रेरणा म्हणते की नफा नुकसान आपण हे नंतर बघूया तेजा, आधी प्लॅन काय आहे हे सांग. तेव्हा तेजा म्हणते की म्हणजे माझा असा प्लॅन होता की त्या दोघांची इथे कॅफेमध्ये कॅन्डल लाईट डिनर डेट फिक्स करायची, फक्त तेव्हा इथे कॅफेमध्ये कोणीच नसलं पाहिजे. तेव्हा प्रेरणा म्हणते की पण तेजा, तुला खरंच असं वाटतंय काय असं एकमेकांशी बोलून त्यांच्यातले प्रॉब्लेम सुटतील? तेव्हा तेजा म्हणते की ते दोघे तसे समजूतदार आहेत गं, शांतपणे शांत डोक्याने एकमेकांशी बोलले ना तर कदाचित प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो. तेव्हा प्रेरणा म्हणते की चालेल, इकडे भेटून जर मनोज भाऊजी आणि वल्लरीमधील वाद मिटणार असतील ना तर थोडंसं आर्थिक नुकसान झालेलं चालेल आम्हाला. तर अजितसुद्धा म्हणतो की तेजा प्लॅन डन करून टाक, हे बघ ते दोघे जेव्हा इकडे येतील तेव्हा हा कॅफे पूर्णपणे मोकळा असेल, हे आमच्या दोघांकडून प्रॉमिस. तेव्हा तेजा म्हणते की आता त्या दोघांना इथंपर्यंत कसं आणायचं ते मी बघते, असं म्हणून तेजा तिथून निघून जाते. आता प्रेरणा खूप प्रेमाने अजितकडे बघायला लागते. तेव्हा अजित विचारतो की काय झालं, असं का बघतेस? तेव्हा प्रेरणा अजितला म्हणते की कौतुक वाटतंय रे तुझं खूप, म्हणजे माझ्या मैत्रिणीचा संसार चांगल्या प्रकारे टिकावा याची मला जेवढी काळजी वाटते तेवढीच तुलाही काळजी वाटते, याचंच कौतुक वाटतंय. तेव्हा अजित म्हणतो की त्यात काय एवढं? प्रेरणा मात्र अजितकडे खूप कौतुकाने बघतच असते. तेव्हा अजित हसायला लागतो आणि म्हणतो की चल आता बघत नको बसू, अजून खूप कामं करायची आहेत. तेव्हा यावर प्रेरणा हसायला लागते आणि आजचा एपिसोड इथेच संपतो. तर उद्याच्या एपिसोडमध्ये आपण असं पाहणार आहोत की मनोज पुष्पाला रागाने म्हणत असतो की तुम्ही दादाशी जे बोलला आहात ना ते ऐकलंय मी, हे जे काही घडतंय ना ते तुमचंच कारस्थान आहे, आणि तुम्हाला काय वाटलं हा असा साधेपणाचा आव आणून तुम्ही किती आतल्या गाठीच्या आहात हे मला कळणार नाही का? तेव्हा पुष्पा मनोजला म्हणते की काय करणार आहात हो तुम्ही माझं काहीही वाकडं करू शकत नाही, त्यामुळे माझ्यावर ना अशी फालतूची चिडचिड नाही करायची, आणि मुळातच अशी चिडचिड झाली ना तर तुमचं गुपित अजूनही माझ्याजवळ आहे, आणि ते गुपित वल्लरीला सांगायला मला वेळ नाही लागणार. यावर मनोज काहीच बोलत नाही, तो पुष्पाकडे आश्चर्याने बघायला लागतो. आता हे सगळं वल्लरीने ऐकलेलं असतं आणि ती खूप शॉक होऊन या दोघांकडेही बघत असते. आणि आजचा एपिसोड इथेच संपतो. तर आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि उद्याच्या नवीन एपिसोडसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.